खासदार धैर्यशील मानेंच्या विकास कामाचं माहितीचं पोस्टर मतदारसंघात झळकलं, मात्र बॅनरवरील QR कोडला ओपन झाली बिटकॉइन वेबसाईट। काही दिवसांपूर्वी खासदार हरवलेत असं होर्डिंग मतदारसंघात झळकल्यानं चर्चेत आलेले हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने हे आता पुन्हा त्यांच्या विकास कामाची माहिती देणाऱ्या होर्डिंग्समुळे पुन्हा चर्चेत आलेत। खासदार धैर्यशील माने यांनी गेल्या 5 वर्षात आपण केलेल्या विकास कामांची आणि मतदारसंघात खेचून आणलेला निधी या संदर्भात माहिती देणारं होर्डिंग मतदारसंघात लावलंय। तर या होर्डिंगवर एक QR कोड देण्यात आलाय, मात्र हा QR कोड फेक असल्याची धक्कादायक बाब समोर आली। येथील काही युवकांनी हा QR कोड मोबाईलवर स्कॅन केला असता विकास कामांच्या माहितीऐवजी वेगळीच बिटकॉइन संदर्भातील वेबसाईट उघडत असल्याचं तरुणांनी म्हटलंय। याचं प्रात्यक्षिक केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होतोय। यामुळे या व्हिडिओवरून खासदार धैर्यशील माने आता पुन्हा ट्रोल होऊ लागलेत। 2024 चे लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले। यामुळे इच्छुक आणि विद्यमान खासदार यांच्याकडून आपापल्या मतदारसंघात आपण केलेल्या कामांची पोस्टर झळकवण्यात येत आहेत। 5 वर्ष मतदारसंघात न फिरकलेले नेते देखील आता मतदारसंघात फिरू लागले, त्यांचे पोस्टर ठिकठिकाणी दिसू लागले। गेल्या काही महिन्यांपूर्वी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात मतदारांमध्ये प्रचंड रोष असल्याचं दिसून आलं होतं। गेल्या 5 वर्षात खासदार आम्हाला दिसलेच नाहीत असं म्हणत खासदार हरवले आहेत अशा प्रकारचे बॅनर मतदारसंघात लावण्यात आले होते। केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनेमधून हा निधी आणल्याबद्दल त्यांचा आभार असे म्हणत खासदारांनी दिलेल्या एकूण निधी संदर्भात माहिती जाणून घेण्यासाठी स्कॅन QR कोड असं लिहित खाली QR कोड देखील लावण्यात आलाय। मात्र हाच QR कोड आता चर्चेचा विषय ठरलाय। काही युवकांनी आपल्या मोबाईलवर हा QR कोड स्कॅन केल्यानंतर बिटकॉइन यासह अनेक शेअर मार्केटच्या वेबसाईट ओपन होत आहेत। या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असून यामध्ये हा QR कोड फेक असल्याचं युवकांनी म्हटलंय।